माझ्या प्रियांनो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा. कसे आहात? सगळे छान आहात का? आज आम्ही तुम्हाला आणखी एक ठिकाण दाखवणार आहोत. जीसस रिडीम या सेवेमध्ये तुम्ही अनेक ठिकाणं पाहिली आहे. हे ठिकाण म्हणजे एक बाग आहे. काही वर्षांपूर्वी परमेश्वराने आपल्याला एक सुंदर आणि मोठी बाग दिली. ही बाग कशासाठी आहे प्रभू, असा प्रश्न मी विचारला तेव्हा प्रभू म्हणाले, तुम्ही याला प्रार्थना बाग बनवावी. मी सांगितल्याप्रमाणे तू केलास तर येणाऱ्या दिवसात असंख्य लोक इथे येऊन प्रार्थना करतील, असं प्रभू म्हणाले. त्याप्रमाणे मी वाट पाहून प्रार्थना करत असताना बायबलमध्ये असलेल्या 3 बागांची परमेश्वराने मला आठवण करून दिली आणि या ठिकाणी त्या 3 प्रकारच्या बागा तयार कराव्यात असे प्रभू म्हणाले. पहिली बाग म्हणजे एदेनची बाग. एदेन ही एक मोठी बाग होती. तिथेच परमेश्वराने आदाम आणि हव्वाला ठेवले. मग त्या बागेला परमेश्वराने कोणते नाव दिले? देवाबरोबर चालण्याची बाग. तेथे प्रभू आदाम आणि हव्वा सोबत चालण्यासाठी आले. हे उत्पत्तीच्या 3ऱ्या अध्यायात आहे. प्रभू चालले म्हणून या बागेला नाव आहे गार्डन ऑफ वॉकिंग विथ गॉड, देवाबरोबर चालण्याचा बाग. चालत चालत प्रार्थना करण्यासाठी आणि थोडा वेळ बसून ध्यान करण्यासाठी येथे सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. ठीक आहे, बाकीच्या बागा पाहताना मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, आज प्रभूने मला कोणते वचन दिले आहे हे ऐकूया का? अनुवाद, अध्याय 28, वचन 1. तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा तुला उच्च करी. प्रभूची इच्छा माहिती आहे का? तुम्ही उंच स्थानावर असावं. तुम्ही शिकत असाल तर त्या क्षेत्रात तुम्ही सर्वोच्च स्थानावर असावं. काम करत असाल तर त्या कामात तुम्ही उच्च पदावर असावं. व्यवसाय करत असाल तर त्या व्यवसायात तुम्ही सर्वोच्च आणि प्रमुख स्थानावर असावं. हीच प्रभूची इच्छा आहे. परमेश्वर तुला शेपूट नव्हे तर मस्तक करील असं तो म्हणतोय, नाही का? मग मी तुला सर्व लोकांमध्ये उंच स्थानावर ठेवीन. हीच देवाची इच्छा आहे, तुम्हाला उंच ठेवेल. कुठेही खूप कष्ट घेतोय, कितीही प्रयत्न करतोय, काहीच घडत नाही असं वाटते. फक्त कष्ट करून तुम्ही उच्च स्थानावर पोहोचू शकत नाही. जरी पोहोचलात तरी ते स्थान त्रास, समस्या, अडचणीत असेल. परमेश्वरानेच तुम्हाला स्थानावर ठेवावं. प्रभूने तुम्हाला उंच स्थानावर ठेवावं यासाठी काय करावं माहितीये का? वचनाच्या पहिल्या भागात सांगितले, जर परमेश्वर ह्याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील तर तुझा देव परमेश्वर तुला पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांमध्ये उंच स्थानावर ठेवेल. प्रभू इतकंच सांगतोय, मी येतो, मी कठोर परिश्रम करतो, कष्ट घेतो, खूप अभ्यास करतो, प्रयत्न करतो, सगळं करतो, तरीही असंच होते असं वाटू शकतं. प्रभू सांगतोय, सगळं आपल्याला आवश्यकच आहे. आळशी लोकांना मदत करता येत नाही. चांगले शिकल्यावरच यश मिळू शकतं. चांगले मेहनत घेतल्यावरच आशीर्वाद पाहू शकता. हे सगळं आवश्यक आहेच, पण सर्वात महत्वाचं म्हणजे देवाचा आवाज लक्षपूर्वक ऐकणं, त्याच्या वचनाकडे लक्ष देणं. तो काय सांगतोय ते ऐकून त्यानुसार प्रामाणिकपणे वागणं हेच प्रभू सांगतोय. हे केले तर तो तुम्हाला उंचावेल. होय प्रिय मित्रांनो, हे मी शिकलेली एक गोष्ट आहे. ही सेवा एका छोट्या गावात सुरू झाली होती. आज जगभरात अनेक देशांमध्ये सुवार्ता सांगण्याकरता प्रभूने ही सेवा उंचावली आहे. याचं कारण माहितीये का? कुठलीही विशेष कौशल्य नव्हती. फक्त प्रभूच्या प्रति प्रामाणिक राहून तो काय सांगतोय ते ऐकून त्यानुसार वागल्यामुळे मिळालेलं आशीर्वाद आहे. खूप सोपे आहे हे. म्हणून प्रभूच्या संगतीत राहा. तो काय सांगतोय ते लक्ष दे आणि त्याच्या आज्ञेनुसार प्रामाणिकपणे वाग. प्रभू तुम्हाला उंचावेल एवढेच. समजलं का? आज तुम्ही प्रभूला समर्पित करा. तुमच्या आज्ञेला मी मानतो आणि प्रामाणिकपणे तुम्हाला अनुसरण्याचं मी वचन देतो. तुम्ही सांगितल्याप्रमाणेच मी माझं जीवन घडवीन. तुम्ही सांगितल्याप्रमाणेच मी करीन. कबूल करा. प्रभू तुम्हाला सर्व लोकांमध्ये उंचावतील. असं एक प्रार्थना करा. प्रभू, तुमच्या आज्ञा पाळण्यासाठी आणि तुमचे शब्द लक्षपूर्वक ऐकून त्यानुसार वागण्यासाठी.
प्रामाणिक राहून तुम्हाला अनुसरण्यासाठी मी स्वतःला समर्पित करतो. तुमच्या वचनानुसार तुम्ही मला उंचवाल. तुम्ही मला उंचावाल, माझ्या सभोवतालच्या सर्व लोकांमध्ये मला महान बनवाल, यावर मी विश्वास ठेवतो. येशूच्या नावाने आमेन, आमेन.